ओम शांती. आज दिनांक 22/11/2020. अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट 21/1/1987. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे स्वराज्य अधिकारी हेच विश्वराज्य अधिकारी. आज भाग्यविधाता बाबा आपल्या सर्वश्रेष्ठ भाग्यवान मुलांना पाहत आहेत. बापदादा समोर आता फक्त हेच संघटन नाही, परंतु चोहीकडील भाग्यवान मुले समोर आहेत. ते जरी देश विदेशातील कोणत्या पण दिशेला असतील, परंतु बेहदचे बाबा बेहदच्या मुलांना पाहत आहेत. या साकार वतनमध्ये तर स्थानाची हद्द आहे, परंतु बेहदच्या बाबांची दृष्टी सृष्टी बेहदची आहे. बाबांच्या दृष्टीमध्ये सर्व ब्राह्मण आत्म्यांची सृष्टी सामावलेली आहे. त्यामुळे दृष्टीच्या सृष्टीमध्ये सर्व समोर आहेत. सर्व भाग्यवान मुलांना भाग्यविधाता भगवान पाहून आनंदी होत आहेत. जसे मुले बाबांना पाहून आनंदी होतात, तसे बाबा पण सर्व मुलांना पाहून आनंदी होत आहेत. बेहदच्या बाबांना मुले पाहून आत्मिक नशा व खुशी होते की एक मुलगा या विश्वासमोर विश्वेश आत्मांच्या यादीमध्ये आहे. जरी 16,000च्या माळेतील शेवटचा मणका आहे, तरी पण बाबांसमोर असल्यामुळे, बाबांचे बनल्यामुळे विश्वासमोर विशेष आत्मा आहे. त्यामुळे आणखीन काही ज्ञानाच्या विस्ताराची माहिती नसली, परंतु एक शब्द बाबा मनापासून मानला आणि मनापासून इतरांना सांगितले तर विशेष आत्मा बनतात. दुनियेसमोर महान आत्मा बनतात. दुनियेसमोर महान आत्म्यांच्या स्वरूपामध्ये गायन योग्य बनतात. एवढे श्रेष्ठ आणि सहज भाग्य आहे. तसे समजता का? कारण बाबा शब्द चावी आहे. कशाची? सर्व खजान्यांची. श्रेष्ठ भाग्याची चावी मिळाली तर भाग्य वा खजाने अवश्य प्राप्त होतातच. तर सर्व माता व पांडवांची चावी प्राप्त करण्याचे अधिकारी बनले आहेत. चावी लावता येते का? कधी लागत नाही. चावी लावण्याची विधी आहे मनापासून जाणणे आणि मानणे. फक्त मुखाद्वारे म्हटले तर चावी असून पण लागणार नाही. मनापासून म्हटले तर सर्व खजाने नेहमी हजर राहतील. अखूट खजाने आहेत ना. अखूट खजाने असल्यामुळे जेवढी पण मुले आहेत ते सर्व अधिकारी आहेत. खजाने खुले आहेत. भरपूर खजाने आहेत. असे नाही की जे शेवटी आले आहेत तर खजाने नष्ट झाले. जेवढे पण आहेत आत्तापर्यंत आले आहेत, म्हणजेच बाबांचे बनले आहेत, आणि भविष्यामध्ये पण जेवढे बनणारे आहेत, त्या सर्वांसाठी खजाने अनेकानेक गुणा जादा आहेत. त्यामुळे बापदादा प्रत्येक मुलांना सुवर्णसंधी देत आहे की जेवढा ज्यांचा खजाना घ्यायचा आहे तो मोठ्या मनाने घ्या. दाताजवळ कमी नाही. घेणाऱ्यांसाठी हिंमत किंवा पुरुषार्थाचा आधार पाहिजे. असा कोणता पिता साऱ्या कल्पामध्ये असत नाही ज्याची एवढी मुले आहेत आणि प्रत्येक जण भाग्यवान आहे. त्यामुळे सांगितले आहे आत्मिक बापदादांना आत्मिक नशा आहे. सर्वांची मधुबनला येण्याची भेटण्याची इच्छा पूर्ण झाली. भक्ती मार्गातील यात्रेपेक्षा मधुबनमध्ये आरामात बसण्याची राहण्यासाठी जागा तर मिळाली आहे ना. मंदिरामध्ये तर उभे राहून भक्त दर्शन घेतात. इथे आरामामध्ये बसले आहात. इथे तर पळापळ चलाचल म्हणतात. इथे आरामात बसलात. आरामात आठवणींच्या खुशीमध्ये मजेत राहा. संगमयुगामध्ये खुशीत राहण्यासाठी आले आहात. तर प्रत्येक वेळी चालता फिरता खाता पिता खुशी खजाना जमा केला. किती जमा केला आहे? एवढा जमा केला आहे जो 21 जन्म आरामात खात राहाल. मधुबन विशेष सर्व खजाने जमा करण्याचे ठिकाण आहे. कारण इथे एक बाबा दुसरे कोणी नाही. हे साकार रूपामध्ये पण अनुभव करत आहेत. इथे बुद्धीद्वारे अनुभव करत आहात, परंतु इथे प्रत्यक्ष साकार जीवनामध्ये बाबांशिवाय आणि ब्राह्मण परिवाराशिवाय आणखीन कोणी दिसून येतं का? एकच लगन, एकच गोष्ट, एकच परिवार आणि एकरस स्थिती. आणखीन कोणता रसच नाही. शिकणे आणि शिकवणे याद्वारे शक्तिशाली बनणे. मधुबनमध्ये हेच काम आहे ना. किती क्लासेस करत आहात? तर येथे विशेष जमा करण्याचे साधन मिळत आहे. त्यामुळे सर्व पळत पळत पोहोचले आहेत. बापदादा सर्व मुलांना विशेष हीच आठवण देतात की नेहमी स्वराज्य अधिकारी स्थितीमध्ये पुढे चालत राहा. स्वराज्य अधिकारीची निशाणी विश्व राज्य अधिकारी बनण्याची आहे. काही मुले
वार्तालाप करताना बाबाला विचारतात की आम्ही भविष्यामध्ये काय बनू, राजा बनू का प्रजा बनू. बापदादा मुलांना प्रतिसाद देतात की स्वतःला एक दिवस तपासून पहा, तर माहीत पडेल की मी राजा बनेल की सावकार बनेल की प्रजा बनेल. प्रथम अमृत वेळेला तुमचे मुख्य 3 कारभारी अधिकारी तुमचे सहयोगी साथींना चेक करा. ते कोण? मन म्हणजे संकल्पशक्ती, बुद्धी म्हणजे निर्णय शक्ती आणि 3 मागील किंवा वर्तमानातील श्रेष्ठ संस्कार. हे 3 विशेष कारभारी आहेत. जसे आजकालच्या जमान्यामध्ये राजाबरोबर महामंत्री किंवा विशेष मंत्री असतात, त्यांच्या सहयोगाने राज्यकारभार चालतो. सतयुगात मंत्री नसतात, परंतु जवळचे संबंधी साथी असतात. कोणत्या पण रूपामध्ये साथी समजा किंवा मंत्री समजा, परंतु हे चेक करा, हे तिघे तुमच्या अधिकारामध्ये चालत आहेत का? या तिघांवर तुमचे राज्य आहे का? त्यांच्या अधिकारामध्ये तुम्ही चालता? मन तुम्हाला चालवते की तुम्ही मनाला चालवत आहात? जसे पाहिजे जेव्हा पाहिजे तसे संकल्प करू शकता? जिथे बुद्धी लावू इच्छिता तिथे लावू शकता का? बुद्धी तुम्हाला राजाला भटकवत आहे. संस्कार तुमच्या वश आहेत का? तुम्ही संस्कारांच्या वश आहात. राज्य म्हणजे अधिकार. राज्य अधिकारी या शक्तीला ज्यावेळी जो आदेश देतात त्या तशा विधीपूर्वक कार्य करतात का? तुम्ही एक गोष्ट सांगता, त्या दुसरीकडे गोष्ट करतात. कारण निरंतर योगी म्हणजे स्वराज्य अधिकारी बनण्याचे विशेष साधन मन आणि बुद्धी आहे. मंत्रच मन बनावहोचा आहे. योगाला बुद्धियोग म्हटले जाते. तर हा विशेष आधारस्तंभ तुमच्या अधिकारामध्ये नसेल किंवा कधी आहे कधी नाही, आता आहे आता नाही, तिघांपैकी एकाची पण कमी अधिकारामध्ये असेल तर तपासून पहा की आम्ही राजा बनू की प्रजा बनू. फार काळाचे राज्य अधिकारी बनण्याचे संस्कार फार काळाचे भविष्य राज्याधिकारी बनतील. जर कधी अधिकारी कधी वशीभूत होत असाल तर अर्धाकल्प म्हणजे पूर्ण राज्य भाग्याचा अधिकार प्राप्त करू शकणार नाहीत. अर्ध्या कल्पानंतर वेळेनंतर त्रेतायुगी राजा बनू शकाल. पूर्ण वेळ राज्याधिकारी म्हणजे राज्य करणारे रॉयल घराण्यातील जवळच्या संबंधामध्ये राहू शकत नाही. जर वारंवार वशीभूत होण्याचे अधिकारी बनण्याचे संस्कार नसतील, परंतु राज्य अधिकाऱ्याच्या राज्यामध्ये राहणारे बनाल, मग ते कोण झाले? ती प्रजा झाली. तर समजले राजा कोण बनेल, प्रजा कोण बनेल. स्वतःच आरशामध्ये स्वतःच्या नशिबाचा चेहरा पहा. हे ज्ञान म्हणजे अज्ञान म्हणजे ज्ञान आरसा आहे. तर सर्वांजवळ आरसा आहे ना, तर स्वतःचा चेहरा पाहू शकता ना. आता फार काळासाठी अधिकारी बनण्याचा अभ्यास करा. असे नाही की अंताला तर बनून जाऊ. जर अंताला बनाल तर अंताचे एक जन्म थोडे राज्य करू शकाल. परंतु हे पण लक्षात ठेवा की जर फार काळाचा आत्तापासून अभ्यास नसेल किंवा आधीपासून अभ्यासही नसेल, आधीपासून आत्तापर्यंत हे विशेष कार्यकर्ता तुम्हाला त्यांच्या अधिकारामध्ये चालवत आहे किंवा डगमग स्थिती करत आहेत, म्हणजेच धोका देत आहे. दुःखाच्या लहरीचा अनुभव करीतात तर अंतामध्ये पण धोका मिळू शकेल. धोका म्हणजे दुःखाची लहर जरूर येईल, तर अंताला पण पश्चातापाची दुःखाची लहर येईल. त्यामुळे बापदादा सर्व मुलांना परत आठवण करून देतात की राजा बना आणि आपल्या विशेष सहयोगी कर्मचारी किंवा राज्यकारभारातील साथींना आपल्या अधिकारामध्ये चालवा. समजले? बापदादा हेच पाहत आहे की कोण कोण किती स्वराज्य अधिकारी बनले आहेत. बरं, तर सर्व काय बनू इच्छित आहेत? राजा बनू इच्छितात तर आता स्वराज्य अधिकारी बनले आहात का? असे म्हणता, बनत आहोत, जरूर बनू, गे करायचे नाही. बनू म्हणले तर बाबा म्हणतात, होय, राज्यभाग्य देण्यासाठी पण पाहीन. सांगितले ना, फार काळाचा संस्कार आत्तापासून पाहिजे. तसे तर फार काळ नाही, थोडा काळ आहे, परंतु तरी पण एवढ्या वेळेचा अभ्यास नसेल तर मग शेवटच्या वेळी असे बोलायचे नाही, आम्ही तर समजले होते, शेवटी बनून जाऊ. परंतु म्हणतात, कधी नाही आत्ता, कधीतरी बनू. नाही, आत्ता करायचे आहे, बनायचे आहे. स्वतःवर राज्य करा, आपल्या साथीवर राज्य करायचे नाही. ज्यांचे स्वतःवर राज्य आहे त्यांना आता पण स्नेहामुळे सर्व लौकिक अलौकिक साथी जी हुजूर हाजी म्हणून साथी बनून राहतील.
स्नेही आणि साथी बनून हा आजीचा पाठ प्रत्यक्षामध्ये दाखवतील. जसे प्रजा राजाची सहयोगी असते, स्नेही असते, तसे तुमच्या या सर्व कर्मेंद्रिया विशेष शक्ती नेहमी तुमच्या स्नेही सहयोगी राहतील आणि त्यांचा प्रभाव साकारामध्ये तुमच्या सेवा साथीवर, लौकिक संबंधी साथीवर पडेल. दैवी परिवारामध्ये अधिकारी बनून आदेश देणे हे चालू शकत नाही. स्वतः आपल्या कर्मेंद्रियांना ताब्यात ठेवा, तर स्वतःच तुमचे आदेश करण्या अगोदर सर्व साथी तुमच्या कार्यामध्ये सहभागी होतील. स्वतः सहयोगी बनतील. आदेश करण्याची आवश्यकता नाही. स्वतःहून सहयोग करतील, कारण तुम्ही स्वराज्य अधिकारी आहात. जसे राजा म्हणजे दाता, तर दाताला सांगावे लागत नाही, म्हणजेच मागावे लागत नाही. तर असे स्वराज्य अधिकारी बना. बरं, हा मेळ पण विश्व नाटकामध्ये नोंदवलेला आहे. वाह ड्रामा म्हणत आहेत ना. दुसरे लोक कधी हाय ड्रामा म्हणतात, कधी वाह ड्रामा, आणि तुम्ही नेहमी काय म्हणतात? वाह ड्रामा, वाह. जेव्हा प्राप्ती होते तर प्राप्तीसमोर काही अवघड नाही वाटत. तर तसेच जर एवढ्या श्रेष्ठ परिवाराला भेटण्याची प्राप्ती होत आहे तर काही पण अवघड वाटत नाही. अवघड वाटते का? खाण्यासाठी उभे राहावे लागते. खाताना पण प्रभूचे गुण गात राहा आणि रांगेमध्ये उभे राहिला तर प्रभूचे गुण गात राहा. हेच काम करायचे आहे ना. याचा पण सराव होत आहे. आता तर काही नाही, आणखीन वृद्धी होणार आहे. तशी स्वतःमध्ये बदल करण्याची सवय करा. जशी वेळ येईल तसे स्वतःला चालवा. तर जमिनीवर पण झोपण्याची सवय झाली ना. असे तर नाही खाट मिळाली नाही तर झोपच येत नाही. टेंटमध्ये पण राहण्याची सवय झाली ना. चांगले वाटले का? थंडी तर वाजली नाही ना. आता साऱ्या आबूमध्ये टेंट लावावे लागतील. टेंटमध्ये झोपणे चांगले वाटेल का? खोली पाहिजे. आठवणीत आहे प्रथम जेव्हा पाकिस्तानमध्ये होता तेव्हा महारथींना पण जमिनीवर झोपवत होते. जे प्रसिद्ध महारथी होते त्यांना हॉलमध्ये जमिनीवर 3 फुटाची जागा देऊन झोपवत होते. आणि जेव्हा ब्राह्मण परिवाराची वाढ झाली तरी पण कुठून सुरुवात केली? टेंटपासूनच सुरुवात केली ना. प्रथम जे निघाले ते पण टेंटमध्ये राहिले. टेंटमध्ये राहणारे सेंट महात्मा झाले. साकारचा पार्ट असताना टेंटमध्येच राहिले. तुम्ही तर लोक पण अनुभव कराल ना. तर प्रत्येक गोष्टीमध्ये खुश आहात. बरं, आणखीन 10,000 टेंट मागून व्यवस्था करू. सर्व आंघोळीच्या व्यवस्थेचा विचार करतात, ती पण होऊन जाईल. आठवणीत आहे जेव्हा हा हॉल बनला होता तर सर्व काय म्हणत होते? एवढी स्नानगृहे काय करायची? या उद्देशाने बनवला होता. आता कमी पडत आहे ना. जेवढे बनवाल तेवढे कमी तर होणारच आहे, कारण शेवटी तर बेहदमध्येच जायचे आहे. अच्छा, सर्व बाजूंची मुले पोहोचलेली आहेत. तर हे पण बेहदच्या हॉलचा शृंगार झाले आहेत. खाली पण बसले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणावर मुरली ऐकत आहे. ही वाढ होणे पण खुशनशिबीची निशाणी आहे. वृद्धी तर झाली, परंतु विधीपूर्वक चाला असे नाही. इथे मधुबनमध्ये आलो, बाबाला पण पाहिले, मधुबन पण पाहिले. आता जसे पाहिजे तसे चालू असे करायचे नाही, कारण काही मुले असे करत आहेत. जोपर्यंत मधुबनला यायला मिळत नाही तोपर्यंत पक्के राहतात. मग जेव्हा मधुबन पाहतात तर थोडे आलबेले होऊन जातात. तर आलबेले बनू नका. ब्राह्मण म्हणजेच ब्राह्मण जीवन आहे. तर जीवन म्हणजे नेहमी जोपर्यंत तोपर्यंत आहे. जीवन बनवली आहे ना. जीवन बनवली आहे का? थोड्या वेळासाठी ब्राह्मण बनले आहात. नेहमी आपल्या ब्राह्मण जीवनाच्या विशेषतांना बरोबर ठेवा, कारण या विशेषतांमुळे वर्तमान पण श्रेष्ठ आहे आणि भविष्य पण श्रेष्ठ आहे. आता काय राहिले? टोली. वरदान तर वरदाताची मुले बनलात. जी आहेत वरदाताची मुले, त्यांना प्रत्येक पावलामध्ये वरदाताकडून वरदान स्वतः मिळत राहते. वरदानच तुमची पालन करते. वरदानाच्या पालनेमध्ये जगत आहात. नाहीतर विचार करा, एवढी श्रेष्ठ प्राप्ती आणि मेहनत काय केली? बिना मेहनतीची जी प्राप्ती होते त्यालाच वरदान म्हटले जाते. तर मेहनत काय केली आणि प्राप्ती किती श्रेष्ठ आहे. जन्मजन्मासाठी प्राप्तीचे अधिकारी बनाल. तर वरदान प्रत्येक पावलामध्ये वरदाताकडून मिळत आहे आणि नेहमीच मिळत राहील. दृष्टीद्वारे, बोलण्याने, संबंधाने वरदानच वरदान आहेत. अच्छा, आता तर सर्व स्वर्ण जयंती साजरी करण्याची तयारी करत आहेत.
सुवर्ण जयंती म्हणजे सुवर्ण स्थितीमध्ये स्थित राहण्याची जयंती साजरी करणे. नेहमी खरे सोने, थोडी पण भेसळ नाही, त्याला सुवर्ण जयंती म्हणतात. तर दुनियेसमोर सोन्याच्या स्थितीमध्ये स्थित राहणारे खरे सोने प्रत्यक्ष व्हावीत, त्यासाठी ही सर्व सेवेची साधने बनवत आहात. कारण तुमची सुवर्ण स्थिती स्वर्ण युगाला आणेल, स्वर्णिम संसाराला आणेल. ज्यांची इच्छा सर्वांना आहे की आता दुनिया बदलली पाहिजे, तर स्वपरिवर्तनाद्वारे विश्व परिवर्तन करणारे विशेष आत्मे आहेत. तुम्हा सर्वांना पाहून इतर आत्म्यांना हा निश्चय होईल, शुभ भावना येईल की खरोखर स्वर्णिम दुनिया आली की आली. नमुना पाहून निश्चय होत आहे ना? होय, चांगली वस्तू आहे. तर स्वर्ण संसाराचे सॅम्पल तुम्ही आहात, स्वर्ण स्थितीवाले आहात. तर तुम्हा सॅम्पलला पाहून त्यांना निश्चित होईल की होय, जेव्हा सॅम्पल तयार आहे तर अवश्य असा संसार आला की आला. अशी सेवा स्वर्ण जयंतीमध्ये कराल ना? ना उमेदमध्ये उमेद करणारे बना. अच्छा, सर्व स्वराज्य अधिकारी, सर्व फार काळाचा अधिकार प्राप्त करणारे अभ्यासी आत्म्यांना, सर्व वरदाताच्या वरदानामध्ये जगणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा मातपिता बापदादांना याद प्यार, सुप्रभात आणि नमस्ते. वरदान: भटकणाऱ्या आत्म्यांना खरा ठिकाणा देणारे चैतन्य लाईट माईट हाऊस भव. भटकणाऱ्या आत्म्यांना खरा ठिकाणा देणारे चैतन्य लाईट माईट हाऊस भव. कोणत्या पण भटकणाऱ्या आत्म्याला खरा ठिकाणा देणारे चैतन्य लाईट माईट हाऊस बना. त्यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवा. 1. प्रत्येक आत्म्याच्या इच्छेला ओळखा. जसे योग्य डॉक्टर त्याला म्हटले जाते, जो नाडी परीक्षा जाणत आहे, तसे परखण्याच्या शक्तीचा नेहमी वापर करा. नेहमी आपल्याजवळ सर्व खजान्यांचा अनुभव कायम ठेवा. नेहमी हे लक्ष ठेवा की सांगायचे नाही, परंतु सर्व संबंधांचा, सर्व शक्तींचा अनुभव करावयाचा आहे. सुविचार: दुसऱ्याचे करेक्शन करण्यापेक्षा एक बाबाबरोबर ठीक कनेक्शन ठेवा. दुसऱ्याचे करेक्शन करण्यापेक्षा एक बाबांबरोबर कनेक्शन ठेवा. ओम शांती.